बर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामधी। वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी, आता ऐसे कोणी होणे नाही। कोणाला खाली याडपाट कोणीकडे सांगतील ज्ञान म्हणतील खुण नयेचे साधन निवृत्तीचे। परब्रह्म डोळा जाऊ ऐसे म्हणती, कोणा नये युक्ती ज्ञानोबाची। करतील अर्थ सांगतील परमार्थ, नये पा एकांत सोपानाचा। चांगदेव योगी निष्काम चांगला, स्वरूपी रंगला केशवाचा। नामा म्हणे देवा सांगू नये काही, नये मुक्ताबाई गुह्य तुझे। आज माऊली ज्ञानराज यांचा समाधी सोहळ्याचा आजचा दिवस आहे। अर्थात पुष्कळ जगामध्ये संत आहेत झाले, पण जे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ, सोपन काका, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, गुरुबा काका, चोखोबा वगैरे असे पुन्हा होणे नाही लक्षात। गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये। जगात फक्त त्यांच्या कीर्ती राहिल्या। मनुष्याने चांगलं कर्म केलं की कीर्ती राहत असते, मूर्ती जात असते। अर्थात कार्तिक वारी भरली पंढरपूरला। 1218ची गोष्ट आहे, शके 1218। त्यावेळी कार्तिक वारी भरली पंढरपूरला मोठी, आणि शुद्ध दशमीच्या दिवशी ठिकठिकाणून अशा प्रकारे संत मंडळी पंढरपूरला आली। आषाढी कार्तिकीच्या यात्रेमध्ये लोकांचा, वारकऱ्यांचा परिपाठ आहे, आणि भगवान सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग। आषाढी कार्तिकीला सर्व वैष्णवांचा मेळा जमल्या जातो। अर्थात हा पुंडलिकांच्या वेळेपासूनचा परिपाठ आहे, आणि पंढरीच्या 84 शिलालेख आहेत पंढरपूरचे। त्या लेखामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय यांच्या पूर्वीपासूनचा जो काही पूर्वीपासून जे चालत आलेली पद्धत आहे असा अनुमान केला जातं, आणि आधारही सापडतो। कारण पंढरपूरचे वारकरी हे भगवान शंकरापासून आहेत। पहिला पंढरीचा वारकरी जर कोण असेल तर भगवान शंकर आहेत लक्षात। आणि मग अशा प्रकारे नामदेवराय, त्यांची जी काही मंडळी आहे ते पंढरीलाच होते, पण बाकीचे जे आहेत चोखा महाराज मंगळवेढ्याहून आले, विसोबा खेचर औंढ्या नारनाथून आले होते।
याप्रमाणे गोरा कुंभार, जगमित्र नागा, सेना महाराज अशी सर्व संत मंडळी आपल्या आपल्या गावावरून दिंड्या घेऊन नामघोष करीत पंढरपूरला आले. आणि आळंदीहून निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, चांगदेव ही मंडळी आळंदीहून आली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदायाप्रमाणे चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये भगवान पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता माऊली गेले. तेव्हा सर्व संत मंडळी, या मंडळीमध्ये माऊली ज्ञानराजाला फार मोठी मान्यता होती. लक्षात ठेवा, त्यांच्या दर्शनार्थी हजारो लोकांच्या झुंडी त्या ठिकाणी धावत आलेल्या आहेत. माऊलीच्या दर्शनाकरता देहोपाधीतून केव्हाच मुक्त झाले होते ते. चारी मुक्ती त्यांच्या पायाशी लोळून घेत होत्या. अर्थात कोणी पोरं माग, कोणी द्रव्य माग, कोणी बायको माग, अशा काही उपाध्या वाढवतात लोक. भगवंताकडे काय मागावं? तुकोबराने सांगून ठेवलं, हेच दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व. अर्थात यामुळे ज्ञानोबाराने ठरवलं आता समाधी घेणं बरं. कारण संत जनाच्या समक्ष आपलं मनोगत पांडुरंगाला माऊली ज्ञानराजाने सांगितलं की प्रभू, मला आता समाधी घ्यायची आहे. वय वर्ष 22 होतं ज्ञानोबाराजांचं. 22व्या वर्षी, असं 16व्या वर्षीच ठरलं होतं. ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर पण या भावंडाच्या मागण्यामुळे काळाला 2-2 वर्षाची मागणी केली आणि मग 22 वर्षापर्यंत. पण असं आहे की भगवंताच्या पुढे जेव्हा माऊलीने सांगितलं की बस, मला हा आता जगाचा व्यवहार काही पाहवत नाही, किती जरी प्रयत्न केले तरी जगामध्ये बदल होत नाही. लक्षात, जे आहे ते त्यांच्या राहटीप्रमाणे ते वागत राहतात. एवढं वाङ्मय ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ या जगात कुठं नाहीये. लक्षात, पण लोकांना वाचायला सवड नाही, ऐकायला सवड नाही. म्हणून प्रत्यक्षपणे माऊली पांडुरंगाच्या पुढे नतमस्तक होऊन आपली इच्छा प्रगट केलेली आहे की देवा, मला आता समाधी घेण्याची इच्छा झालेली आहे. बस, माझा अवतार कार्य संपलेलं आहे. म्हणून परमार्थ संपत असतो. लक्षात ठेव, पण संसार कधीच संपत नाही. म्हणून कळस मंदिरावर असतात, घरावर नसतात. जिथं पूर्णत्व झालेलं आहे तिथं कळस असतो. जिथं पूर्णत्व होतच नाही तिथं म्हणून घराला कळस नाहीये. कारण संसार पूर्ण कधी होतच नाही. तेव्हा तुम्हा आम्हाला अशा प्रकारे प्रकट अशा प्रकारचं ज्ञान ज्ञानोबरायाने दिलं. प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. ज्ञानी त्वात्मैव मे मतम,
या त्यांच्या वचनाप्रमाणे तद्रूप झालेले माऊली ज्ञानराज आणि सगळे ज्ञानी संत हे भगवत रूप झालेले असतात, अप्रकट असतात, ते कळत नाही लोकांना. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. कोणीही आपल्याला प्रगट असू शकणार नाहीये किंवा साधूला आपण प्रगट व्हावं असं वाटत नाही. देव आणि संत हे दोन्ही एकच आहेत, त्यांच्यात भेद नाही आहे. देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. पण दोन्ही एकच जरी असले तरी एकपणामध्ये भक्ती सुखाचा आनंद घेता येत नाही. म्हणून भेद केलेला आहे. झाला मी भक्त तू देव ऐशे करी. भक्ती सुखाचा आनंद लुटण्याकरता देव आणि भक्त हे कल्पित द्वैत निर्माण केलं. त्याशिवाय आनंद भोगता येत नाही. आणि म्हणून एकपणामध्ये भोग नाही आहे. भोग नेहमी द्वैतात असतो. म्हणून भक्तीचा सुख सोहळा भोगण्याकरता आपणची देव होय गुरु. आपणही भक्त होतो देव आणि आपणही देवच होतो. दोन्ही तोच आहे. जसं सोनं आणि अलंकार दोन्ही एकच आहेत. माती आणि मडकं दोन्ही एकच आहेत. वस्त्र आणि दोरा दोन्ही एकच आहेत. चंद्र आणि चंद्रिका दोन्ही एकच आहेत. चंद्रिका म्हणजे चांदणं. अर्थात कापूर आणि कापराचा सुगंध हे दोन्ही एकच आहेत. गोडी आणि गुळ हे दोन्ही एकच आहेत. त्याप्रमाणे देव आणि भक्त यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. लक्षात ठेवा, देव आणि भक्त दोन्ही एकच आहेत. तुम्ही आम्ही एकमेकाला पाहतो, एकमेकाशी बोलतो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये भाग घेतो. अर्थात असा व्यवहार देवभक्तांचा असतो. दिसायचे दोन, असायला एकच. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवादी भक्त त्यांच्या समक्ष पांडुरंगाला आपल्या मनोगत सांगितलं की प्रभू, माझा समाधी घेण्याची इच्छा आहे. तेव्हा देवाणी बाप्पा ज्ञानसागरा, तू प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती आहेस. पांडुरंग म्हटले, तू पदपदांती स्वानुभव जीवाला सोपा करून ठेवलेला आहेस. यानेच माझ्या पूर्ण कृपेला तू पात्र झालेला आहेस. तेव्हा बाबा, हे ज्ञानचक्रवर्ती, तू ज्ञानचक्रवर्ती आहेस. ज्ञानाचा सागर आहेस तू. तुझे आर्त, तुझी इच्छा पूर्ण होणारच, त्यात काही वाद नाही. असं भाषण भगवंतानी माऊलीशी केलेलं आहे. माऊलीला पुरवाळ भगवंतानी. नामदेव समोर होते. ज्ञानांजन समाधी घेणार हे पाहून नामदेव रायाला भयानक दुःख झाले. सर्व संतांनी त्यांचा वियोग होणार आहे माऊलीचा, म्हणून खूप अशा प्रकारे खेद प्रगट केला सर्व संतांनी. योगाभ्यासाने करचन तळे, जैसा की रातोत पडे,
पाखाळी होती डोळे काय सांग. अशी त्यांची माऊली ज्ञानराज्याची दिव्य मूर्ती वारंवार आता दृष्टीला पडणार नाही. आणि म्हणून त्यांच्या सर्व साधू संतांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहू लागले. दशमीचा प्रस्थान समय, एकादशी जागर उत्साह, द्वादशी क्षीरापती महोत्सव ज्ञानदेवे केला. दशमीच्या दिवशी पंढरपूरला आले, एकादशीला जागर केला, उत्सव केला आणि द्वादशीला क्षीरापतीचा महोत्सव झाला. माऊली ज्ञानराजाने केला आहे. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाट. अशा प्रकारे त्रयोदशीला रुक्मिणीने स्वतःच्या हाताने जेवण दिलं पंचपक्वान्नाच. आणि शुद्ध एकादशी जसा पंढरीला महोत्सव झाला तसा कार्तिक वद्य एकादशीला प्रत्येक वर्षी आळंदीला महोत्सव होईल. शुद्ध एकादशी आमची आणि वद्य एकादशी तुमची कार्तिकात. असं भगवंताने माऊली ज्ञानराजाला वरदान दिलं. तेव्हा संत मंडळीनं आनंदाने सगळ्या मंडळीनं टाळ्या वाजवल्या, जय जयकार केला. पंढरीनाथ भगवान की जय. सर्वजण देवासह आळंदीला आले, सगळी संत मंडळी. पुढे आळंदीला जो समाधीचा उत्सव झाला तो अत्यंत हृदयद्रावक होता. नामदेवरायांनी त्याचं वर्णन खूप सुंदर केलं आहे अभंगामध्ये. महिपती महाराजांनी वर्णन केलेलं आहे, निरंजन माधवानी वर्णन केलेलं आहे. नामदेवाने सुद्धा अशा प्रकारे सुंदर समाधीचं वर्णन केलेलं आहे. अर्थात बाकी सगळ्या संतांनी वर्णन केलंय, पण नामदेवरायाचं जे प्रेम होतं माऊली ज्ञानराजावरती ते आगळं वेगळं होतं. म्हणून माऊली समाधी घ्यायचं म्हटल्यानंतर नामदेवरायाला भयानक दुःख झालं. समाधी प्रकरणामध्ये नामदेवाचे 250 अभंग आहेत. ज्ञानोबरायाचे जे समाधी प्रकरण आहे ते 250 अभंग आहेत. आळंदी क्षेत्रामध्ये क्षेत्राचा पुरातन महिमा आहे. ज्यावेळी एकदा वेळ आपली होईल पुरणार नाही म्हणून मी थोडक्यात सांगतो. एकदा भगवान शंकर आणि पार्वती माता असं आकाशातून चालले होते आणि ते अलकावती नाव पूर्वीचं, नंतर त्याचा अपभ्रंश झाला अलंकापुरी आणि अलंकापुरीचा अपभ्रंश झाला आळंदी. तिथं भगवान उतरले भगवान शंकर आणि लोटांगण घातलं. पार्वती मातेने विचारलं, बागेच्या साधारण उत्तरेला आळंदीच्या उत्तरेला पद्मावती म्हणून एक मंदिर आहे, तिथं भगवान शंकराने लोटांगण घातलं. पार्वती मातेने विचारलं, का बरं इथं लोटांगण घातलं तुम्ही? सांगितलं, या ठिकाणी फार मोठा महात्मा अवतीर्ण होणार आहे, ही अत्यंत पुण्यभूमी आहे, म्हणून मी लोटांगण घातलं. पार्वती मातेने सांगितलं, तुम्ही तर नुसतं लोटांगण घातलं, मी इथंच थांबणार आहे.
म्हणून ते पद्मावती मंदिर आळंदीच्या उत्तरेला आहे. अशा प्रकारे हा पुरातन महिमा आहे आळंदीचा. या ठिकाणी 84 सिद्ध महात्मे आहेत, समाधीच्या भोवतळी राहतात. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजाबद्दल देवांचा आणि भक्ताचा अत्यंत प्रेम, त्यात नामदेवरायाचं फार प्रेम. समाधीच्या प्रसंगी माऊलीच्या वियोगाने सर्वांचं हृदय विभोर झालं. माऊलीचा आता वियोग होणार आहे म्हणून सर्वांना भयानक दुःख झालं. या प्रसंगाचं गंभीर असं यथार्थ कल्पना नामदेवरायांनी त्याची पुढं मांडलेली आहे अभंगाच्या द्वारे. भक्तिभावाने जर आपण त्याचं वाचन केलं, श्रवण केलं, तर निश्चित माऊली आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि रुक्मिणी स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला पंढरपूरहून स्वतः आले. रुक्मिणी आणि पांडुरंग त्यांचा संता समक्ष वेळोवेळी ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांचा संवाद झाला आणि भगवंताचा. अर्थात सर्वसामान्य लोकांना काही गोष्टी पटत नाहीत, म्हणजे फक्त भाविकाला पटतात. याचं ज्ञानोबरायाबद्दल काय बोलतात लोक, तुकोबरायाबद्दल काय बोलतात लोक, काही बोलतात. असे वाचाळ लोक असतात, ते काही कल्पना करतात. तसा प्रकार नाहीये, लक्षात ठेवा. इथे भाविकाची जात, इथं भाविक पाहिजे, अभाविकाचं काम नाहीये इथं, लक्षात ठेवा. नाही तर कोण तीर्थन, कसले तीर्थन, कसला राम, कसले अयोध्यान असं म्हणणारे लोक आहेत. असे नास्तिक लोक जे असतात ना, ते जे काही सामान्य लोकांचा बुद्धिभेद करतात हे लोक. तेव्हा अशा प्रकारे पांडुरंग आणि रुक्मिणी हे संतांच्या प्रेमाला भुलूनच पांडुरंग विटेवर उभे राहिले. त्याला केवळ कारण संत भक्तांचं प्रेम. कारण देवाला भक्ताशिवाय आधार नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही, लक्षात ठेवा. देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव भक्तांचं हे अनन्य प्रेम आहे आणि देव स्वतःच भक्त रूपाने प्रगट होतात. भक्त वेगळे नसतात, देव आणि भक्त दोन्ही एकच आहे. अर्थातच म्हणूनी संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर, हे विनाशाची वागुर प्राणी अशी. याबद्दल संशय घ्यायचं काहीच कारण नाही. संशय हा मनुष्याचा नाश करतो, लक्षात ठेवा. पण पुष्कळ लोक असे संशयातच गेले. सांप्रत असाच अज्ञानाचा अंधकार पडलेला आहे. लोक देव मानत नाहीत, तीर्थ मानत नाहीत, नास्तिक बनत चाललेले आहेत आणि म्हणून दुःख भोगायची पाळी येत आहे, लक्षात ठेवा. विश्वासाचा मार्ग सोडला आणि अविश्वासाने लोक वागतात. त्यात इतर लोकांपेक्षा, इतर धर्मापेक्षा हिंदू धर्मामध्ये जास्त असे नास्तिक लोक आहेत, लक्षात ठेवा. की जे देवाला न मानणारे, संताला न मानणारे असे लोक आहेत. अर्थात नामदेवासारखे जे अत्यंत श्रेष्ठ विद्वान आहेत,
त्यांच्याबद्दल अश्रद्धा होणं ही अधोगतीचा मार्ग आहे, लक्षात ठेवा. असं सांगण्याचं तात्पर्य असं आहे. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी म्हटले, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो, संशयी लोकांचा विचार करू नये, त्यांची संगतीही करू नये. असं देव आणि भक्त ही सगळी मंडळी जेव्हा माऊलीच्या समाधी सोहळ्याकरता आळंदीला आले, इंद्रायणी स्नानं केली, भक्तांनी नाममंत्राचा घोष चालवलेला आहे. प्रत्यक्ष पूजनी मूर्ती विठोबाची, प्रत्यक्ष भगवान पांडुरंगरायाची मूर्ती सर्व लोकांनी प्रत्यक्ष पूजा केली. मूर्तीचे नव्हे, प्रत्यक्ष पांडुरंगाचं पूजन केलेलं आहे. आणि त्याला कीर्तन भजन खूप असा मोठा सोहळा सुरू झालेला आहे. आणि मग याप्रमाणे ज्ञानोबरायाच्या मार्गाने जाणारे जे भक्त आहेत, संत आहेत, प्रेमी आहेत, पुण्यवान आहेत, त्यांना खूप अशा प्रकारे रंग भरलेला आहे. अर्थात नामघोषाने पंढरीला आणि आळंदीला वाऱ्या करतात लोक, ते नामघोषात करतात. लक्षात ठेवा, आळंदी पंढरीला नामाचा घोष असतो. अनेक ऋषीमुनींची ऋषीमुनीनं आळंदी क्षेत्रामध्ये तप केलेलं आहे. आळंदी हे तपोभूमी आहे, लक्षात ठेवा. आजही तिथं 84 सिद्ध आहेत. या आळंदी क्षेत्राचा महिमा खूप मोठा श्रेष्ठ आहे. भगवंतांनी सांगितलं, देव आणि भक्त सर्व श्री सिद्धेश्वर लिंगाजवळ या. तिथं सर्व आले आणि मग सोपान देवानी पांडुरंगाच्या चरणी मिठी मारली. देवाने समाधान केलं सोपान काकाचं. सोपान काका खूप शोक करू लागले. निवृत्तीनाथ ही तर उन्मणी अवस्थेत होते निवृत्तीनाथ, पण ते सुद्धा तात्काळ आपल्या स्थितीवर आले. निवृत्तीची उन्मणी बैसका होती सप्तजन्मी, ते पालटून तत्क्षणी मूर्ती ते न्याहाळी. निवृत्तीनाथांनी आपली उन्मणी अवस्था टाकून पांडुरंगाचं स्वरूप पाहिलेलं आहे. आणि मग ज्ञानदेवानी सद्गुरु चरणी नमन केलं. आपलं मन सद्गुरूच्या चरणाजवळ एकरूप केलं आणि देव ऋषी गण सकळ जय जयकार ध्वनी मंडळ स्तुती स्तोत्रे सकळ नक्षत्रादी गाती. सर्वांनी भजन स्तुती स्तोत्र करू लागलेले आहे. सर्व देव ऋषींना जय जयकार केला, जयघोष केलेला आहे. एकादशीचा दिवस उजाडला, द्वादशीला पारणं केलं, प्रत्यक्ष रुक्मिणी मातेने स्वयंपाक केला आणि माऊली, ज्ञानराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई आणि सर्व संत यांची भोजन झाली. आणि मग परिसा भागवत कृतकृत्य झाले. पण नामदेव महाराज मात्र नामा असे शोकाकुलित चरणी रत विठ्ठलाच्या. सर्वात जास्त दुःख सर्वांनाच झालं. नवे नवे पांडुरंगाला सुद्धा झालं दुःख, पण नामदेवराय जास्तीत जास्त शोकाकुल झाले. नामा असे शोकाकुलित चरणी रत विठ्ठलाच्या. ज्ञानासारखे रत्न
मागुते न देखो. ज्ञानेश्वर महाराजांसारखं रत्न आता पुन्हा नाही पाहायला मिळणार असं म्हणून नामदेवराय भयंकर दुःखी झाले. देव सुद्धा रडू लागले. आईसाहेबांनी विचारलं, देवा तुमच्यासारख्याने रडावं? सांगितलं, रुक्मिणी देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हा ज्ञान संजीवनी त्रैलोक्य. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. खरोखरच ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत न भूतो न भविष्य असं पांडुरंगाने वर्णन केलं. आणि मग त्रयोदशीच्या दिवशी ज्यावेळी हा सोहळा 2 दिवस झाला, एकादशीला जागरण कीर्तन, द्वादशीला रुक्मिणी मातेनं भंडारा केला म्हणजे सोहळा केला जेवणाचा सुंदर. सगळे भावंडाला जीव घातलं, सगळी संत मंडळी जेवली. आणि त्रयोदशीच्या दिवशी समाधीला ज्ञानेश्वर महाराजांना बसवायचं आहे. त्यावेळी मग सर्वांना अतीव दुःख झालं. निवृत्तीनाथाने आणि पांडुरंगाने ज्ञानोबारायाचे दोन्हीकडून हात पकडलेला आहे. आणि आता जो नंदी आहे सिद्धेश्वराच्या पुढे, त्याच्या इकडच्या उत्तरेच्या बाजूला एक झाकण आहे बघा, आणि तिथून दरवाजा आहे समाधीला जायचा. मग तिथं तो समाधीद्वार आहे. तिथून अशा प्रकारे मोठ्या दुःखाने ज्ञानेश्वर महाराजांना दोघांनी पकडून नेलेला आहे. आणि समाधीच्या सर्व नामदेवांच्या मुलांनी तयारी केली होती. आतली समाधी स्थळाचं सर्व स्वच्छ करून रांगोळी, पाट चौरंग मांडून सर्व फुलांनी सजवलं होतं. आणि माऊली ज्ञानराजाला नेऊन त्या चौरंगावरती बसवलं. आणि ज्ञानोबारायाने एकदा भगवंताकडे पाहिलं आणि डोळे झाकले. अर्थात त्यावेळीच ते ब्रह्मरूप झाले. आणि अशा प्रकारे पांडुरंगाने, नामदेवरायाने, निवृत्तीनाथाने, सगळ्या संतांनी समाधी सोहळ्याचा उत्सव केला. बाहेर आल्यानंतर ती शिळा लावली आणि सर्व संत मंडळी महान दुःखी झाले. तिथं 2 दिवस राहिले आणि मग आपल्या आपल्या स्थानाला निघून गेले. तर फार मोठं चरित्र आहे ज्ञानोबारायाचं. मी 2-2 महिने हे चरित्र सांगत असतो ज्ञानोबारायाचं. यांनी रात्री म्हटलं की थोडक्यात तुम्ही सांगा, म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे तेव्हापासून तो आज तागायत ज्ञानोबारायाचा हा समाधी सोहळा चालू आहे. आज समाधी सोहळ्याचा उत्सव आजच्या दिवशी दुपारी 12 वाजता साजरा झाला. आणि सगळ्या लोकांनी मग तिथून आज प्रस्थान केलं. असा हा समाधी सोहळा माऊलीचा. ज्ञानोबारायासारखे संत न भूतो न भविष्यती, आता पुणे होणे नाही, असा हा माऊलीचा सोहळा या त्रैलोक्यामध्ये नवे नवे उभारिला ध्वज, तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान कोण आहे? मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई हे 4 भावंड ज्ञानोबारायांनी समाधी घेतल्यानंतर 2-2 महिन्याच्या अंतराने नंतर मग सोपान काकांनी सासवडला घेतली. आणि मुक्ताई तापीच्या काठावरती त्या वीज चमकली, निघून गेल्या त्या. आणि निवृत्तीनाथांनी मग त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली 2-2 महिन्याच्या अंतराने. असे हे समाधी सोहळा मांडूचा आज आहे.
तेव्हा झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करू. आपला जो नेहमीचा सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. ओम नमः पार्वती पतये हर हर. सद्गुरु ज्ञानेश आता विश्वात्मके एने